नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट 3 पिढ्या. लेखक अनामिक. मुंबईच्या टर्मिनल 2च्या प्रस्थान विभागात एक गाडी येऊन थांबली. पटकन एक व्हीलचेअर आणण्यात आली. निवृत्त विंग कमांडर अशोक केतकर यांना काळजीपूर्वक त्या व्हीलचेअरवर बसवण्यात आलं. एअरलाइन्सचा एक कर्मचारी त्यांना प्रस्थान दरवाजाकडे घेऊन निघाला आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात जुन्या आठवणींचा पूर उसळला. एअरफोर्समध्ये सेवेत असताना अशोक एका विमान अपघातातून वाचले, पण त्यांनी दोन्ही पाय गमावले. 2 युद्धातील अनुभवी सैनिक जे कधी आकाशात झेपावले होते ते आता कायमचे व्हीलचेअर पुरते मर्यादित झाले होते. तरीही दरवर्षी ते दिल्लीला जाऊन आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटत आणि प्रजासत्ताक दिनी इंडिया गेटजवळील स्नेहमेळाव्यात सहभागी होत. ही परंपरा ते वर्षानुवर्षे जपत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दिल्लीला जाणं त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या वेदनादायी ठरू लागलं. त्यांच्या सहकाऱ्यांची मुलं चांगल्या करिअरमध्ये होती, अनेक तर सैन्यात किंवा एअरफोर्समध्ये कार्यरत होते. पण अशोक यांची एकुलती एक मुलगी भार्गवीनं महाविद्यालयाच्या 2ऱ्या वर्षातच शिक्षण सोडून लग्न केलं, कारण तिच्या भावी नवऱ्याची आई मृत्यूपंथाला होती आणि तिला मुलाचे लग्न पाहण्याची शेवटची इच्छा होती. अशोक आणि त्यांच्या पत्नीच्या तीव्र विरोधाला न जुमानता भार्गवीनं लग्न केलं. त्यामुळे रागावून अशोक यांनी तिच्याशी संबंध तोडले. तेव्हापासून 5 वर्ष झाली होती. चेक इन आणि सुरक्षा तपासण्या झाल्यानंतर अशोक यांना बोर्डिंग गेटवर आणलं गेलं. नियमानुसार त्यांची व्हीलचेअर आधीच आत नेण्यात आली आणि त्यांना पुढच्या रांगेत बसवण्यात आलं. विमान धावपट्टीकडे सरकू लागलं तेव्हा त्यांनी खिडकीबाहेर पाहिलं आणि आपल्या उडण्याच्या दिवसांची आठवण काढली. भावना इतक्या उचंबळून आल्या की हात आपसुकच जॉयस्टिक पकडल्यासारखे हलले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विमान स्थिर झाल्यावर अशोक यांनी पाणी मागितलं. एक लहान मुलगा त्यांच्यापाशी येऊन पाण्याचा ग्लास देऊ लागला. तेव्हाच स्पीकरवरून घोषणा झाली. पायलटची घोषणा. प्रिय प्रवाशांनो, फ्लाईट 6E6028 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत अतिशय मान्यवर पाहुणे आहेत. निवृत्त विंग कमांडर अशोक केतकर, जे 1A सीटवर आहेत. त्यांनी 2 युद्धांमध्ये भारताची शौर्यानं सेवा केली आणि विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अपघातात दोन्ही पाय गमावूनही त्यांचा लढाऊ आत्मा कधीच कमी झाला नाही. ते एअरफोर्सच्या शिस्तीत जगले, इतके की स्वतःच्या आयुष्यातही आदेशाप्रमाणे वागले. मुलीनं त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यावर त्यांनी तिच्याशी संबंध तोडले, पण मुलगी वडिलांना कधी विसरत नाही. लग्नानंतर सुद्धा भार्गवीनं वडिलांवर लक्ष ठेवलं. सासूबाईंचे निधन झाल्यानंतर तिने पुन्हा शिक्षण सुरू केलं. उत्तम गुणांनी पदवी मिळवली आणि प्रतिष्ठित करिअर घडवलं. वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं असलं तरी करिअरमध्ये वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. हे ऐकून अशोक थक्क झाले. प्रवासीही तन्मयतेनं ऐकत होते. तेव्हाच आणखी एक घोषणा झाली. पायलट. बाबा, तुम्हाला नेहमी माझं पायलट होणं बघायचं होतं ना? ते तुमचं स्वप्न होतं, हो ना? तर आज ते स्वप्न पूर्ण झाले. ही फ्लाईट चालवणारी पायलट दुसरी कोणी नसून तुमची लाडकी मुलगी भार्गवी आहे, जिच्यावर तुम्ही रागावले आहात. आणि ज्याने तुम्हाला पाणी दिलं ना, तो छोटा मुलगा, तो माझा मुलगा आदित्य आहे, म्हणजेच तुमचा नातू.
अशोक आनंद आणि धक्क्यानं भारावून गेले. त्यांचे अश्रूंनी भरलेले डोळे आदित्यकडे वळले. तो निरागसपणे हसत होता. अशोक यांनी त्याला उचलून घट्ट मिठी मारली. तेव्हाच भार्गवी माईक हातात घेऊन त्यांच्या दिशेनं आली. तिच्या तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. भार्गवी म्हणाली, बाबा, बाबा माफ करा. मी मी तुमच्या इच्छेविरुद्ध केले, पण परिस्थितीमुळे दुसरा मार्ग नव्हता बाबा. आणि आणि बाबा, राहुल खूप चांगला माणूस आहे हो. आज आज तो एका मोठ्या MNCमध्ये उच्च पदावर आहे. आम्ही दिल्लीला राहतो. आईकडून समजलं की तुम्ही आज दिल्लीला येत आहात, म्हणून ही फ्लाईट मला मिळावी अशी विनंती केली. बाबा, बाबा मला खरंच माफ करा हो. मला मला तुमचा खूप अभिमान आहे बाबा. म्हणूनच आज एक कमर्शियल पायलट म्हणून मी तुम्हाला एक फायटर पायलट सलाम करते. ती ताठ उभी राहून सॅल्यूट करू लागली. संपूर्ण फ्लाईट क्रू आणि प्रवाशींनाही तिच्यात सामील होत सॅल्यूट केलं. मग ती अशोक यांच्या शेजारी बसली आणि त्यांना घट्ट मिठी मारत रडू लागली. तिचे अश्रू त्यांच्या शर्टात भिजू लागले. आदित्य म्हणाला, आजोबा, मला पण तुमच्यासारखं फायटर पायलट व्हायचंय आणि देशाची सेवा करायची आहे. आई मला रोज तुमच्या गोष्टी सांगते. हे ऐकून अशोक यांचे हृदय अभिमानानं भरून आले. दरम्यान को पायलटनं विमान उतरण्याची घोषणा केली. भार्गवी पुन्हा कॉकपिटमध्ये परतली आणि अशोक आता आदित्यच्या शेजारी बसून उत्साहानं त्याला लँडिंगची पद्धत समजावू लागले. सुवर्ण सूर्यास्ताच्या किरणात 3 पिढ्या न्हाऊन निघाल्या. एक भूतकाळातील पायलट, एक वर्तमानातील पायलट आणि एक भविष्यातील पायलट. विमान उतरत होतं, पण अशोक केतकर यांचं आयुष्य पुन्हा नव्याने झेपावत होतं. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.